नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज मी दुपारी ब्लॉग सुरू करते. ब्लॉग वगैरे करायची अशी माझी काही इच्छा नव्हती, खरंच सांगते, कारण माझी तब्येत जरा डाऊन आहे. म्हणून दुपारी निखिलला म्हटलं मी पडते जरा, तू सखीला अर्धा एक तास हँडल करतो. बोला 3:30च्या आत उठ तू, कारण मला कॉल आहे. मी झोपलीच होती काहीतरी 2:15ला. ठीक आहे म्हटलं. उठवायला मला हे पिल्लू आलं आणि म्हटलं ठीक आहे चल, निखिलचा कॉल झाला म्हणून मी बाहेर आली. बाहेर आल्यावर घराचा अवतार दाखवते मी तुम्हाला. माझ्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात खेळणी आहे, इथून इथपर्यंत बाहेर किचन असा काहीसा होत. असं कसं खेळतात यार हे दोघं. हे बघा, म्हणजे मी पण खेळवते सखीला, पण मी मॅट वगैरे टाकून छान तिला रचून देते, मग तिकडे तिकडे करते, मी भरून ठेवते. हा असं कोण खेळतं? पप्पा आणि सखी. काय दाखवतोय पिल्लू तू बाप्पाला? कोणाची नेल पेंट? कोणाला काय दाखवते पण तू बाप्पाला? तर आम्ही मागच्या किती वेळेस पासून आमच्या बाप्पाला नेल पेंट दाखवतो आणि आमचा बाप्पा काही बोलतच नाहीये. तुला बाप्पा काही म्हटला का मग? काहीच नाही म्हटला. काय नको ना? बाप्पा नाही बोलला का नेल पेंट लावायला? मग नाही लावायची का नेल पेंट आता? काही सुचत नाहीये. तर माझी थोडी तब्येत डाऊन आहे, तुम्हाला मी आधी पण सांगितलं. पण माझी बाप्पा उठायच्या दिवशी मला पुरणपोळी करायची होती, म्हणजे बाप्पाच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी. पण मला वाटलं पिरियडचा काहीतरी घोळ होईल, तसं मी उद्या प्लॅन करणार होती. पण उद्या माझ्या मैत्रिणींकडे चालली आहे. उद्या संध्याकाळी महाप्रसाद आहे का बिल्डिंग मध्ये, त्याच्यामुळे म्हटलं असं नको की गडबड नको व्हायला वेळेवर. म्हणून मी आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घेतलाय. असं अचानक ठरवलं आणि ऑलमोस्ट मला झालाय, फक्त पोळ्या बाकी आहे. सोबतच आज ना मी बाप्पासाठी हे केलंय, मँगो कलाकंद. दुपारीच करून ठेवला होता मी. हा असं बाप्पाच्या नावाखाली स्वतःचे चोचले पुरवते मी जिभेचे. काय पाहिजे तिला? कॉफी. हा बाय द वे, मला आज खूप जणांनी विचारलं सखीच्या कॉफी बद्दल. तर सखी देणार आहे पापा कॉफी सखीला. हे बघा, सखीची जी कॉफी आहे ना ती ही आहे, म्हणजे तिच्यात मी सगळे ड्रायफ्रुट्स आणि कोको पावडर आणि गूळ वगैरे टाकलाय. आणि सखीच्या पापाची कॉफी दाखवते मी तुम्हाला, थांबा. हे जे बोर्नव्हिटा आहे ना, हे आमच्या पप्पाची कॉफी आहे. अरे मिक्स येते, म्हणजे तो कॉफी पण घेतो सोबत हे पण घेतो. आणि चॉकलेटी चव येते त्याला. हा, चॉकलेटी चव येते थोडी त्याला. तर सखी माझी नाही बिचारी असं काही करत, बट निखिलला लागते. सो ते निखिलसाठी आहे. मला खूप जणांनी विचारलं की लहान मुलाला कशी कॉफी देते, तर मी तिला कॉफी म्हणजे हे देते. निखिल कॉफी घेतो म्हणून तिला असं वाटतं की ती कॉफी आहे. माझ्या रोजच्या ऑडियन्सला माहिती आहे म्हणून मी बोलता बोलता कॉफी बोलून गेली, बट आय थिंक काहीतरी नवीनही लोक होते त्याच्यामुळे गडबड झाली. तर आज माझा डाळ भात झालाय, सार म्हणजे ज्याला कटाची आमटी म्हणतात, आमच्या भागात सार म्हणतात, तो झालाय. भज्यांचं मी दळून घेतलंय, मुगाचे भजे लागतात मला. कोथिंबीर वडीचं पण शिजवून हे करून घेतलंय, जेव्हा तळण काढेल तेव्हा मस्त तळून घेईन. आता फक्त माझ्या पूर्णाचा पोळ्या राहिलाय. खूप पटपट पटपट मी डाळ वगैरे शिजवली, माझं अचानक ठरलं त्याच्यामुळे डाळ वगैरे शिजवली. पुरण वाटायला निखिलने मला मदत केली आहे, कारण माझा हात दुखतो. पीठ मी वळून घेतलंय, कारण आईने ऑलरेडी चाळून वगैरे दिलं होतं, त्याच्यामुळे मला सखीला काही सुचणार नाही. आम्ही तिची कॉफी वगैरे देतो आधी तिला, आणि मग मी कंटिन्यू करते. तर मॅडमने रडून, काय मला नको तुला नाही, मॅडमने रडून रडून शेवटी निखिलला कॉफी करायच लावली. तिला आम्ही जनरली एकच टाइम द्यायचा ट्राय करतो, बट ते बघा, दे 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 पापा पी, आणि मम्माला दे ना थोडी, मला दे ना सखी थोडी. नाही, बाप लेकीची कॉफी डेट चालू होती, तोपर्यंत म्हटलं आपण पुरणपोळ्या करून घेऊयात. काही खूप जास्त करायच्या नव्हत्या, मला हार्डली 3-1 पोळ्या करायच्या होत्या आणि एक नैवेद्याच्या 4च पोळ्या करायच्या होत्या. पण मला पटपट करायचं होतं, कारण 6:30 वाजता आमची आरती होते. तर म्हटलं त्याच्या आताच स्वयंपाक झालेला बरा, कारण बाप्पाला नैवेद्य दाखवल्या सखीला लगेच भूक लागते, त्याच्यामुळे करूनच घेऊयात म्हटलं. आणि 1-2 पोळ्यांसाठी गरम गरम करायसाठी का थांबायचं, तर म्हटलं उरकून घेऊयात, कारण जेवढा लवकर स्वयंपाक उरकतो तेवढा लवकर किचन आवरलं जातं, जे की मला हवं असतं. आणि त्यातल्या त्यात ना मी
खूप दिवसांनी पुरणपोळ्या करत होती. म्हणजे मी प्रेग्नन्सी नंतर केलेलंच नव्हतं हे सगळं. पण मला आई एवढ्या छान नाही आहेत, बट बऱ्यापैकी छान येतात. आणि माझं असं होतं ना, मी प्रत्येक एक पदार्थ केला की किचन आवरते, पुन्हा हात धुते, पुन्हा हात पुसते, पुन्हा काहीतरी काढते, असं माझं कंटिन्यू सुरू असतं. हे इरिटेटिंग पण आहे. तळण नेहमी निखिल काढतो, बट आज पण त्यालाच काढायचं होतं. बट सखी खूप चिडचिड करायला लागली, तर त्याला म्हटलं चल मी करून घेते पटपट. आणि असा माझा सगळा स्वयंपाक करून झाला. तर मी ऑल सेट आहे. मँगो मलाई बर्फी जी आहे ना, ती प्रॉपर सेट झाली. त्याच्यात छान अशा बर्फी पण पडल्यात. तर याचा आनंद आहे मला. आणि सोबत माझ्या पुरणपोळ्या पण आज अशा लुसलुशीत झाल्या. दाखवते मी तुम्हाला. तर माझ्या या सोन्याचं मला इतकं कौतुक आहे. जेव्हा निखिल दिवा लावत होता तेव्हा तिने सगळं सांगितलं. हा, इथं काय इथं काय दिव्यात काय आहे? काय वात, अजून तूप. आई ग किती गोड आहे, कसं आणि कळतं. आणि ह्या दिव्यात काय आहे? ते काय आहे? ते काय टाकले आपण? तेल. काय? हा, आणि हे काय आहे? बॉबी. जाऊ दे, तिला तूप वात तेल हे कळत आहे. म्हणजे बाप्पा आल्यानंतर आम्ही ह्या गोष्टी तरी शिकलोय छान छान. हा? चल. चल प्रसाद खायसाठी बघा. चल आरती चल. करायला म्हणती ती. हा, पण नाही, मी तुला तेच सांगते. तिला एवढं माहिती की आरती केल्याशिवाय आम्ही प्रसाद देत नाही, म्हणून एवढं चल चल चालू आहे. हो हो चल. तर असा काहीसा स्वयंपाक केलाय मी आज. पुरणपोळी आहे, डाळ भात आहे, सार म्हणजे कटाची आमटी ज्याला म्हणतात, पापड कुरडई, आळूवडी आणि भजी. मेथीची भाजी राहिली पण ती माझ्या नंतर लक्षात आली खूप. पुरणपोळ्या पण आज अशा छान झालाय असं निखिलचं पण म्हणणं होतं. का रे, म्हणजे बघितल्यावर त्याला छान वाटतंय असं त्याचं म्हणणं आहे. हा, म्हणजे मी प्रेग्नेन्सी नंतर आज पुरणपोळ्या केल्या इतके दिवसांनी. इकडे तेच जो स्वयंपाक केलाय तो अगदी थोड्या प्रमाणात केलाय, कारण मी आणि निखिलच आहे जेवायला. आणि सार जास्त केलाय थोडा, कारण तू काय खाल्लं? नवरबा खाऊ शकतो. तू काय खाल्लं? बर्फी कशी झाली सखी? कशी झाली बर्फी? छान. कोणी केली? कोणी? पप्पा. मम्माने केली तुझ्या? बाप लेकीने मन भरून मस्ती केली होती, बट आवराच्यावर अजिबात केली नव्हती. आणि आम्हाला बाहेर जायचं होतं. मलाच झालं होतं की बाहेरून आल्यानंतर ना घर स्वच्छ दिसलं पाहिजे, म्हणून मला नव्हतं ठीक वाटत. पण म्हटलं बेड सेट करून घेऊयात, कारण बाहेरून आल्यानंतर घर स्वच्छ राहिलं ना तरच थोडं बरं वाटतं. बेसिक खूप जास्त काही आवरायचं नव्हतं. बेसिक आवरून घेतलं मी. बेडशीट वगैरे लावून घेतलं आणि छान रूम तयार करून घेतला माझा जसा होता तसा, म्हणजे बाहेरून आल्यानंतर मला जरा बरं वाटेल. तर कट्टू रात्रीचे 11:30 झालेत. मला ब्लॉग एंड करायचा आहे, बट त्याच्या आधी माझ्या नवऱ्याचं मी तुम्हाला जरा कौतुक सांगते आहे. तर आज निखिलच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे होता, जे आमच्याच बिल्डिंगमध्ये असतात. आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर निखिलने काय केलं? कॉल घेतला. त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन बेडरूम लॉक करून हा माणूस आत बसून कॉल घेत होता. आणि बाहेर आम्ही वाटच बघतोय की निखिल कधी येतो. लिटरली बर्थडे बॉय. पण काय करणार? बर्थडे बॉय त्याचं काम उरकून आला तर त्याचं मी काय. बट ते वेट करत होते. मलाच झालं की यार, मी निखिलला मेसेज केला बाहेर नाही, काय चालू आहे तुझं? आता आले कॉल रन टाइमला तर काय करणार आहे? म्हणजे आम्ही लिटरली त्यांच्याकडनं किती वाजता आलोय? 11 सव्वा 11 वाजता आलोय आपण. आम्ही गेलो काहीतरी 10च्या 9:30 पावणे 10च्या आसपास गेलो होतो. तिथे गेल्यानंतर 5 मिनिटं भाऊजी कॉलवर होते. ते 5 मिनिटात आले निखिल आलाय म्हणून. त्याच्यानंतर निखिल अर्धा तास कॉलवर. एवढं इम्बॅरेस फील होत आहे. आणि आम्हाला याच्यावरून आठवलं, ॲज पर माझा नवरा, याला असं वाटतंय की मी गब्बी होती ना तेव्हा माझं नाक वाकडं होतं ना, आता जर माझं हे आत गेलंय तर माझं नाक सरळ दिसतंय. माझं जास्त मोठं आहे. इट्स नॉट अबाउट मोठं. तू काय बोलला मला की तनू, मी त्याला फक्त बोलल्या निखिल, आपण कॉम्प्लिमेंट कोणाकडनं की तुझ्यासोबत असं निखिल ते निखिल मी काय असं मोदक बिदक खाते म्हटलं, पण माझं काही वेट गेन नाही होते आणि मला छान वाटतंय म्हटलं. तो तुला एक सांगू का, बाकी काय माझं नाक सरळ दिसतंय मला, सिरियसली. खरंच आहे ते नाही तर असं काय कसं बॉडी शेमिंग करतोस तू? याला बॉडी शेमिंग, तुम्हाला तर नुसतं फेमिनिझम बॉडी शेमिंग म्हणजे नॉट फेमिनिझम. काय म्हणजे काय करावं तुम्हाला रे? असा काहीसा आहे माझा नवरा. नुसतं काय म्हणतात त्याला, एक आपण काय म्हणतो त्याला, काय कौतुक, स्वतःच कौतुक करून घ्यायचं एवढंच फक्त येतं. हो, कोणत्या बाई तुम्ही पण सांगा. अटेन्शन, नुसतं अटेन्शन. प्रत्येक बायको लागताच नवऱ्याकडनं अटेन्शन, पण नवरे देत नाही
ही सगळ्यांचीच खंत आहे. काल मी एका माझ्या मैत्रिणीशी बोलत होती, जिला तुम्ही पण ओळखता, आणि आमचा विषय चालू होता नवऱ्यांवरनं. आणि ॲट द एंड तिला मी म्हटलं की मला तुझं दुःख ऐकून मला खरंच बरं वाटतं, की मला असं वाटतं की मी एकटीच अशी नाही आहे की जिचा नवरा वाईट नाही म्हणता येणार बट अनरोमॅन्टिक आहे. मला असं कोणी समदुःखी भेटलं की खूप बरं वाटतं. ओके सॉरी. चला, आपला विषय खूपच पुढे चालला आहे, तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच काय ते. आज खूप काही शूट नाही करता आलं कारण मला बरं नव्हतं आणि माझं ब्लॉग वगैरे शूट करायचं डोक्यात पण नव्हतं. पण दुपारी तो पसारा बघितल्यानंतर मला काही सुचलं नाही, म्हटलं येतो रेकॉर्ड करणं बनता आहे म्हणून मी केलं. तर असं काय काय कसलं म्हणजे काय पसारा आवरायचा लगेच. पसारा आवरायचा नाही, मला ते रेकॉर्ड करायचं होतं की मी दुपारी दोन तास नाही, किती 2-2:30ला झोपले. 1 तास झोपायला गेली मी, ते पण रावण्या करून गेली की मला बरं नाही वाटत आहे, मी थोडा वेळ पडते. म्हणजे मला, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कॉर्नरमध्ये काय काय होतं, असं कोण नाही सखी. इट्स नॉट अबाउट टूअर सखी. मी सखीला खेळवते, मी सखी माझ्यासमोर पण पसारा घालते, बट काहीतरी असतं. म्हणजे मी सखीने एक खेळणी काढली का दुसरी मी बास्केटमध्ये टाकते, सगळंच बाहेर, असं थोडीच असतं. आम्हाला लागतं असं घर भरलेलं. इट्स नॉट अबाउट काना कोपऱ्यातून वस्तू उचललाय मी. किचन मध्ये होत्या, बेडरूम मध्ये असं होत्या. आम्हाला केलं आम्ही अजून पसारा करू. अजून तर ती थोडी मोठी होतीये, अजून तर ती लहान आहे, तिला जास्त कळत नाही तरी सुद्धा ती कमी पसारा घाल. विचार कर, ती जर माझ्या पट्ट्यात आली जेव्हा मला आणि तिचं एकदम खतरनाक बॉन्डिंग राहील, थोडी मोठी झाली, विचार कर तू किती परेशान होशील. जस्ट इमॅजिन. या नोटवर आपण ब्लॉग बंद करूयात कारण याच्यानंतर आमचं भांडण होऊ शकतं. जे करायची मला अजिबात इच्छा नाही, कारण मला नाही आहे तेवढी ताकद असं मला वाटतं. मी दुपारी म्हणत होती बरं नाही, संध्याकाळी पुरणपोळी खाल्ल्यानंतर मी बऱ्यापैकी चार्ज झाली होती असं मला. पुरणपोळी खायसाठी बरं वाटत नव्हतं तुम्हाला सांगतो. मी पुरणपोळी स्वतःसाठी पुरणपोळी आणि ती मलाई बर्फी फक्त तेवढं खायसाठी बरं नव्हतं. ते खाल्लं त्याच्यानंतर बाईचा एक शब्द आवाज नाही. असं काही नाही, माझा आवाज तुम्हाला जाणवत असेल वेगळा येतोय. मला विचारा तुम्ही, तुम्हाला सांगतो मी. मला विचारा तुम्ही. मी हे सगळे कट पण करू शकते बाय. काय कट नाही करू शकत तू. माझं इन्फ्लुएन्स जास्ती. आता वाजलेत, आता किती वाजलेत, 11:15 वाजलेत आणि आता माझ्या नवऱ्याला फुल गप्पा मारायच्या आहेत. त्याला माहिती ना आज मला झोप येते, त्याच्यामुळे आज त्याला फुल गप्पा मारायच्या आहेत. शुक्रवार आहे बेटा. हां, मेन हे कारण आहे. आणि पुन्हा असं म्हणतं मला तर मी जर झालं म्हटलं तू टाइमच देत नाही, तू फक्त सखीच्या मागे असतो, ऑफिसमध्ये असतो. तर तो असा मला महिन्यातला हा एक दिवस असा आठवून देतो की यार त्या दिवशी तर मी तुला म्हणत होतो चल गप्पा मारू, पण तुलाच झोप येत होती, तुलाच बरं वाटत नव्हतं. आजचा तो दिवस आहे की जो मला पुढच्या महिन्याभर. हा यार, ती देते तुला इम्पॉर्टन्स आता. आणि स्वतः म्हणजे ते असतं ना की माझी वाह निखिल त्या कॅटेगरीतला आहे. वेन इट कम्स टू सखी असं आपण खूप बोलतोय असं मला वाटतंय. माझी खूप जास्त बोलायची इच्छा नाही आहे, पण मला माझी एनर्जी सेव्ह करून ठेवायची आहे कारण उद्या मी माझ्या मैत्रिणींकडे जाणार आहे आणि उद्या संध्याकाळी आपल्याकडे महाप्रसाद आणि मला नाही तर स्वयंपाक न करायपेक्षा भंडाऱ्यातली खिचडी मला प्रचंड आवडते. तो मसाले भात, मग दुसरा मेन्यू मसाले भात तर असेलच ना. चेंज केला मसाले भात होता ना मागच्या वेळेस. सखी छोटी होती मी तेव्हा खूप जास्त अशी तिखट नव्हती खात, बट चांगलाच खाल्ला होता. असो, खूप मोठा ब्लॉग झाला आहे आपला. तर आपला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला. आणि इथपर्यंत आलाच आहात तर सखीसाठी आणि माझ्यासाठी छोटा हट्ट तो बनताय आज. याच्यासाठी पण द्या, माझ्यासाठी लाईक करा. याच्यासाठी काय करायचं ते करा. आमच्यासाठी छोटासा हट्ट बनताय. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये खूप मजा असणार आहे. सो स्टे ट्यून.